मी कल्पना पाटील गवारे कुरुळी ग्रामीण आनंदीमधून भाजप महिला उमेदवार असून आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सकाळीच प्रचार दौऱ्याला जाता असताना त्यांचं दुःख निधन झालेलं असून कळलेलं अतिशय वाईट घटना घडलेली आहे। दादा म्हणजे ज्यावेळेस मी 2012मध्ये सभापती होते त्यावेळेस दादांनी मला संधी दिली, आमच्या मुळगावचा पूल केला आणि आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मी भरपूर कामं केली आणि आज हा देशाचा काळा दिवस झालेला असून प्रचार दौरासुद्धा मी कॅन्सल केलेला आहे आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। नमस्कार, मी पाटील वाणी अनुभव गवारी मुळगावचे माजी सरपंच आणि या ठिकाणी माझी सौभाग्य होती कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं आज सकाळी आम्ही दोघं पण प्रचारादरम्यान या ठिकाणी जात असताना रस्त्यातच आम्हाला बातमी कळाली की असं अजितदादांचं दुःखद घटना घडली। अयो आम्हाला त्याला काय खरंच वाटणं साहेब, कारण एक प्रकारे म्हणजे एक वर काय बोलावं सुचत नाही। अतिशय दुःख म्हणून आम्ही गाड्या रिटर्न फिरवल्या आणि ऑफिसमध्ये येऊन गपचीप आम्ही दोघंच रडत बसलो। अहो दादांनी ना आम्हाला सभापती केलं, निवडून आणलं। आमदार दिलीपांना मोहिते पाटील अजितदादा पवार यांनी एक चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं काय माणूस काय बोलावं काय कळत नाही हे ना अजितदादाच्या जाणं अख्खा महाराष्ट्र पोरका झालेला आहे। खऱ्या अर्थाने म्हणलं तर अजितदादाचं विकास पर्व खऱ्या अर्थाने कधी न भरून निघणारी पोकळी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झाली आहे। मी या ठिकाणी आपल्या संपूर्ण लोकांच्या मी या ठिकाणी ना कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनीच्या वतीनं तसेच खेड तालुक्यातील तमाम माझ्या मित्रबंधू भगिनीच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण आदरांजली देऊन या ठिकाणी थांबतो।